विशाल महाराष्ट्रामधून रिपोर्टिंग राखी प्रमोद वासनिक। आपण आता वैष्णव माताच्या दरबाराच्या पायथ्याशी उभा आहोत। इकडे जे आपले भावी भक्त उभे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहे। जय माता दी। सर आप कहाँ से आए? मैम मैं कानपुर से आया हूँ और मुझे अभी यहाँ पे आने के बाद पता चला है कि यात्रा शायद 2-3 दिन के लिए रोक दी गई है। और हमारे साथ जो फैमिली है बहुत समय परेशान है कि बहुत इच्छा थी कि माता जी के दरबार में जाके माथा टेक के दर्शन करें। अभी आपको कैसा लग रहा है, मतलब आप नहीं जा पा रहे माता जी के पास? मैम इस समय बहुत उदास हूँ, बहुत बैड फील हो रहा है और बहुत इच्छा थी कि दर्शन करने की, वो चूँकि लैंडस्लाइड की वजह से शायद कैंसिल हो गई है। तो ये मैसेज आपको पहले मिला नहीं था? आप हाँ, यहाँ पे आने के जी बाद मैम, आपको मैसेज मिला? पहले मैसेज नहीं मिला था, यहाँ पे आने के बाद मुझे पता चला। तो आप यहाँ पे कटरा में कब आए थे? मैम आज ही आया हूँ करीब 10:30-11 बजे। तो ये मैसेज मेरे हिसाब से 1-2 दिन से चल रहा था, तो आप तक पहुँचा नहीं है? नहीं मैम मुझे नहीं पता था, अगर पता होता तो शायद मैं अपनी ट्रेन की टिकट कैंसिल भी कर सकता था। ठीक आहे। सर आप कहाँ से आए? न्यू मुंबईवरून आलो आमचे न्यू मुंबईवरून तुम्ही आलात। सर तुम्ही आता इकडे दर्शनासाठी आलात, तुम्ही कधी आलात? 4 दिवस झाला आम्हाला येऊन. तुम्हाला माताजीकडे पोहोचायला मिळत नाहीये, तुम्हाला कसं नाही वाटतंय? फार दुःख व्हायला आम्हाला. तुम्ही एवढा लांबून आलात, एवढा प्रवास करून आलात, इथे कसे राहतात? आता काय रूम बघितलेत, काय राहतोय असं हालच आहे आमचे. आता दर्शन होणार नाहीये अजून 2-4 दिवस तरी सांगतात. हा सर, तुम्हाला त्यांनी काय सांगितलं? आम्हाला मेसेज आलेला आहे, मेसेज अलर्ट झाला आहे आम्हाला की तुमचं 23 तारखेपर्यंत म्हणजे दर्शन होऊन जाईल. होऊन जाईल. हा हां, तर मग आता आम्हाला वेट करून तर काही जमणार नाही, बरोबर. कारण की आम्ही बजेटच्या अनुसार आलेलो आहे. बरोबर. परत आम्हाला अमरनाथ यात्रेला पण जायचं पुढे, तिथे पण आमची सध्या आता अमरनाथ यात्रा पण बंद करण्यात बंदच आलेली आहे. तिथे पण आमची 25 तारीख आहे दर्शनाची. बरोबर. तर आता आम्हाला काय म्हणजे असं वाटते कधी होईल दर्शन. हा, कारण सध्याची आता जी न्यूज आहे त्याच्यामध्ये अमरनाथ यात्रा सुद्धा बंद आहे आणि हे सुद्धा बंद आहे. तर आमच्या म्हणण्यानुसार दोन्हीही शाळेत सोबतच चालू होण्याची शक्यता आहे. तर मग अगर तुम्हाला इथेही दर्शन मिळालं नाही आणि तुम्ही अमरनाथ यात्रेमध्ये गेले आणि तिकडेही सेम सिच्युएशन असली तर मग तुम्ही काय कराल? काय खूप दुःख होणार आहे आणि आम्ही निराश होऊन परत रिटर्न जाणार आहे आमच्या घरी. कारण अमरनाथ यात्रेमध्ये तुमच्याकडे सोयीसुविधा खूप साऱ्या आहेत, तिकडे फॅसिलिटी आहेत खूप चांगल्या प्रमाणे, कारण आम्ही तिथून आलेलो आहोत. तर तिकडे तुमचे हाल नाही होणार हे तर आम्हाला होईल कन्फर्म आहे. पण त्याच्यानंतर अगर तुमचं नाहीच झालं तर मग आम्ही परत जाणार मॅडम, अजून दुसरा काय चारा नाही आम्हाला. हेच प्रशासनाला सांगणं इच्छिते आहे की इकडचं जे क्लायमेट असेल ते प्लीज कृपया करून भावी भक्तांना सांगण्यात यावे, कारण भावी भक्त हे एवढ्या लांबून दुरून येत आहे जेणेकरून ते माता राणीकडेपर्यंत पोहोचू शकत नाही आहे. अगर असेल जे खरी तारीख असेल ती सांगा, जेणेकरून जे लोक असेल ते आपल्या घरी निघू शकेल किंवा इथे राहू शकतील. तर त्यांच्यासाठी काहीतरी सोयीसुविधा असेल तर ती फॅसिलिटी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवावे. कॅमेरामॅन साईनाथ के साथ राखी वासनिक। मग तुम्ही आता इथून परत जाणार आहात की असं थांबणार? वाटतंय आम्हाला बी असंच. म्हणजे तुमची अशी जायची तयारी चालू मग आहे? काय करणार आता, किती दिवस राहणार असं. तुम्हाला काय आम्हाला बी तेच वाटतंय, कारण ते लोक अजून कारण अजूनपर्यंत अलर्ट केलं कारण ते लोक अजून सांगतच नाहीत की किती दिवस थांबणार, किती दिवस थांबायला नाही. लागेल. सर आप कहाँ से आए? मी नवी मुंबईवरून आहे, घनसोली. आम्ही 17 तारखेची आमची ट्रेन होती, आम्ही इथं 18ला संध्याकाळी पोचलेलो आहे. त्याच्यानंतर आमचं 21 तारखेचं दर्शन होतं, पण आम्हाला काय अपडेट काय भेटत नाही आतापर्यंत आणि सांगतायत की 2 दिवसात होईल, 3 दिवसात होईल दर्शन. पण आम्ही खूप त्रस्त आहोत. आम्ही रूम वगैरे केलेले आहे, पण आम्ही आमच्या बजेटच्या अनुसार आलेलो आहे. आता आमचं इथे बजेट वाढतं आहे, तर बरोबर. आम्हाला वाटतं की पटकन दर्शन व्हावं आणि आम्ही पटकन निघावं. दीदी आप कहाँ से आए हो? छत्तीसगढ़। आप माता जी के दर्शन करने यहाँ पे आए हो, तो माता जी का दर्शन आपका नहीं हो पा रहा है, तो आपको कैसा लग रहा है? बहुत बुरा लग रहा है। तो आप क्या चाहते हो कि जल्द से जल्द माता जी तक पहुँचे? हाँ, कल सुबह तक पहुंच जाए तो ज़्यादा अच्छा है। मैं यहाँ के प्रशासन को कहना चाहती हूँ कि अगर आपके पास इंटीमेशन हो तो प्लीज़ कृपया करके भक्तों को पहले ही इंटीमेशन दे, क्योंकि दूर दूर से भक्त माता जी के दर्शन के लिए यहाँ पे आए हैं पर उन्हें दर्शन नहीं हो पा रहे हैं। वो अपने बजट के हिसाब से आते हैं, यहाँ पे रहने की भी फैसिलिटीज़ नहीं है, होटल्स के रेंट्स भी बहुत ज़्यादा है जो हर कोई नहीं दे पाता।